जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे गेल्या 19 वर्षांपासून चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते। विद्यार्थ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये जनजागृती करून चिमणी संवर्धनाचे काम सुरू आहे। प्रभात फेरी पथनाट्याच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये चिमणी वाचवण्याचे आवाहन दरवर्षी केले जाते। दरवर्षी घरटे व घोषणा फलक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते। या माध्यमातून विद्यार्थी सातत्याने चिमणी संवर्धनाचे काम करत राहतात। विद्यालयामध्ये चिवचिव मंडळाची स्थापना करण्यात आली असून या मंडळाच्या माध्यमातून वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। एकीकडे चिमण्यांची संख्या कमी होते अशी वाटत असताना मात्र कामरगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चिमण्या पाहायला मिळतात। चिवचिव मंडळाचे संस्थापक श्री गोपाल खाडे हे मुख्याध्यापक श्री सुरेश राठोड यांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबवतात। सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी चिमणी संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करतात। मी पर्यावरणाचा घटक आहे व मी पर्यावरण काहीतरी देणं लागतो या उदात्तेतून याची उंची मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे। शाळेचा परिसरात मोठ्या प्रमाणात चिमण्यांची घरटी व पाणवठ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच गावातही ठिकठिकाणी पाण्याची कडधान्य खाण्याचे व्यवस्था चिमण्या जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव या ठिकाणी जवळपास 19 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे। चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सुरुवातीला जेव्हा 4 पक्षी शाळेमध्ये मरण पावले होते आणि ते विद्यार्थ्यांनी माझ्यापर्यंत आणले होते आणि सांगितलं होतं की त्यांनी का मरण पावले आणि त्यानंतर चिमणी संवर्धनाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये शाळेत सुरू झालं। मग असा विचार केला की गावामध्ये पण जनजागृती व्हायला पाहिजे आणि मग जनजागृती व्हायसाठी मग प्रभात फेरी काढणे, पथनाट्य निर्माण करणे आणि गावागावात पथनाट्य आम्ही सादर केले। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती झाली। कामरगावच्या परिसरामध्ये शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आहेत जवळपास 20 गावांचे आहे आणि त्यामुळे 20 गावांमध्ये सुद्धा आता हा चिमणी संवर्धनाचा उपक्रम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे।